हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत? नसताना एक्झाम जवळ येते, टेन्शन तर रहेगा. टेन्शन नका घेऊ. आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन सुरू केलेलं आहे. त्याच्यामधला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन हा पहिला पार्ट आपण आता आज सुरू करणार आहोत. मागचे 2 लेक्चर आले आहेत, बेसिक्सचे, ते चेक करा. तर इंटिग्रेशन 3 प्रकारे सॉल्व्ह होतं. एक बाय सबस्टिट्यूशन, एक बाय पार्ट्स आणि एक लास्टचा पार्ट आहे तुमचा पार्शियल फ्रॅक्शन. तर त्यामधला पहिला पार्ट आपण घेणार आहोत, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. तर इंटिग्रेशन आपल्याला थोडंसं कळलेलं आहे. सबस्टिट्यूशनचा मीनिंग काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ सबस्टिट्यूशन? तर बेसिकली बघा, टाईप काय असतं याच्यामध्ये. लेट्स से एफ ऑफ जी ऑफ एक्स डीएक्स आणि सोबत जे असतं तुमच्याकडे डीएक्स ऐवजी तर काय घेऊ आपण, जी डॅश एक्स इंटू डीएक्स, असा काहीतरी फॉर्म तुम्हाला असतो. म्हणजे काय बघा, याच्यामध्ये फंक्शन मध्ये एक दुसरं फंक्शन आहे आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कुठेतरी बाजूला पडलेला आहे. कळलेपर्यंत काय म्हणलं? एक फंक्शन आहे, जसं की आता एक्झाम्पल बघा, सिंपल एक्झाम्पल, साइन एक्स स्क्वेअर. साइन हे बाहेरचं फंक्शन, एक्स स्क्वेअर मधलं फंक्शन आहे आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथे साईडला पडलाय 2x dx. ठीक आहे, तर अशा कंडिशनला आपण काय यूज करणार? इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. सिंपल आयडिया कळली. जर तुम्हाला एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सोबत दिसत असेल, पण लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह कुठे पाहिजे दरवेळेस तुमचा डीएक्सच्या मल्टिप्लिकेशन पाहिजे. हा असा चालणार नाही. तुम्ही म्हणता सर असं जर केलं आम्ही साइन ऑफ एक्स स्क्वेअर dx upon 2x, this is absolutely wrong. It will not yield the result. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सोबत पाहिजे म्हणजे कुठं? वर पाहिजे. ओके, आता तुम्ही म्हणता सर log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे असं लिहू का मी x into dx? नो, log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा? 1/x म्हणजे 1/x काय पाहिजे? dx च्या मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे. कळलं? तर हे सगळ्यात मेन गोष्ट आहे की डेरिव्हेटिव्ह कुठे पाहिजे तुम्हाला? dx च्या मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे. तर याच्या नोट मध्ये लिहून घ्या वाटल्यास, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स मस्ट बी इन मल्टिप्लिकेशन विथ कोण रे बेटा? डीएक्स. डीएक्स सोबत तो मल्टिप्लाय मध्ये पाहिजे. हे कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी. ते जर नसेल तर तुमचा सबस्टिट्यूशन वर्क होणार नाही. तर एकदम बेसिक एक्झाम्पल बघा. चला लिहून घ्या, एवढी नोट लिहून घ्या, हे फार फार इम्पॉर्टंट आहे. तर अशाच काय करायचं तुम्ही या कंडिशनला जी ऑफ एक्स इज इक्वल टू टी करायचा आणि आपण समोर सॉल्व्ह करायचं. ते कसं आपण बघूया. चला लिहून घ्या तिथपर्यंत. सो विल मूव्ह ऑन टू द क्वेश्चन डायरेक्टली. जो आत्ताचा क्वेश्चन आपण घेतला होता, काय क्वेश्चन होता बेटा आपल्याकडे? द क्वेश्चन वॉज साइन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स किंवा साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू काय होता आपला क्वेश्चन? 2x dx. आता याच्यामध्ये पहिले ऑब्झर्व करायचं की या फंक्शन्स पैकी कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह बनतो आणि डेरिव्हेटिव्ह कुठे पाहिजे आपला? डेरिव्हेटिव्ह शुड बी इन द मल्टिप्लिकेशन विथ dx. ओके, तर आपल्याकडे याच्यामध्ये किती फंक्शन आहे बेटा? हाऊ मेनी फंक्शन्स वी हॅव? आपल्याकडे फंक्शन्स आहेत 3. कोणकोणते? साइन एक फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर फंक्शन आहे आणि 2x फंक्शन आहे. वाटलं एक्स स्क्वेअर काय? साइनच्या मध्ये, 2x बाजूला आहे. ठीक आहे, तर या 3 फंक्शन पैकी एक फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. कसा? साइनचा डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे कॉस आहे, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x आहे आणि 2x कसं आहे? मल्टिप्लाय मध्ये आहे. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. तर मी काय करतो याच्यामध्ये? एक्स स्क्वेअरला पुट करतो टी. व्हॉट विल हॅपन रे? एक्स स्क्वेअरला टी पुट केल्यानंतर लगेच डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह काय रे? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा वाय. सरळ सरळ एक्स स्क्वेअरला टी पुट करून चालणार नाही का? का चालणार नाही बेटा? वाय, कारण व्हेरिएबल कोण आहे आपल्याकडे इथं? हा व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. एक्स इज व्हेरिएबल. आपण एक्स स्क्वेअरला काय करतोय? आता टी पुट करतोय म्हणजे आपण व्हेरिएबल काय करतोय? आता चेंज करतोय. जर व्हेरिएबल चेंज करतोय मग चेंज इन व्हेरिएबल पण चेंज व्हायला पाहिजे. ठीक है, था सर कंफ्यूजिंग. पहले इंटीग्रेशन का इतना डेंजर है, आप इसमें बहुत डरा रहे हमको. नाही, टेन्शन नका घेऊ. एक्स तुमचा व्हेरिएबल आहे. ओके, डीएक्स त्याचा छोटासा व्हेरिएबल पार्ट. ओके, तर मी एक्स स्क्वेअरला टी पुट करतोय म्हणजे मी एक्स चेंज केला. तर मी एक्स चेंज करतोय म्हणजे याला कसं मी एकटं सोडणार? नो, नाही, मी याला पण सोडू शकत नाही, म्हणून मी याला पण चेंज करणार, बरोबर आहे. पण हा काय? एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, मग मी टीचा काय घेणार? डेरिव्हेटिव्ह घेणार. मग बघा रे, आता एक्स 2x dx आपल्याकडे अवेलेबल आहे, तो किती आहे? dt आहे. मग मी तर लॉजिक लावू का? साइन ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? टी आहे. मग हा काय बनला? साइन टी. 2x dx काय बनला? dt. समजलं का इथपर्यंत?
मग आता साईनचं इंटिग्रेशन सगळ्यांना माहिती आहे. जर कोणी चुकून जर कॉस म्हणलं तर डोक्यात घाला स्वतःच्या एक काहीतरी, कारण इंटिग्रेशन ऑफ साइन काय असतं बेटा आपल्याला माहित पाहिजे, मायनस कॉस एक्स. बरोबर आहे. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघूया. लेट्स से मायनस कॉस एक्स स्क्वेअर कसं फंक्शन आहे, कॉम्पोजिट आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, मायनस मायनस प्लस झाला, साइन ऑफ एक्स स्क्वेअर आला आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x. तर कॉन्स्टंट खड्ड्यात गेला. बघा साइन एक्स स्क्वेअर आणि 2x दोन्ही सेम दिसतंय का याच्यामध्ये? इज इट करेक्ट? तर दिस इज युअर फायनल आन्सर. चला लिहून घ्या बेटा पटापट एकदम. चला लिहिलं. आय होप आला असेल तुम्हाला लिहून. तुम्हाला जमला असेल. एकदम बेसिक आयडिया बेटा, काहीच नाही. डेरिव्हेटिव्ह मात्र तुम्हाला ओळखता आला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ओळखता आला तर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. चलो cot स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. हा तर सर आता याच्यामध्ये किती फंक्शन पहिले ओळखा म्हणलं तुम्ही, तर हाऊ मेनी फंक्शन्स. जर तुम्ही नीट बघितलं त्याच्यामध्ये आहेत जवळपास 4 फंक्शन. सर आम्हाला 2 दिसत आहेत. 4 कोणते बेटा बघा याच्यामध्ये. कॉट एक्स एक फंक्शन झाला, कॉट एक्सचा स्क्वेअर हा दुसरा फंक्शन झाला, कोसेक एक्स पहिला फंक्शन झाला, कोसेकचा स्क्वेअर हा दुसरा फंक्शन झाला. बघा रे कॉट कोसेक स्क्वेअर दिसतंय मला, म्हणजे डोक्यात मला प्रकाश पाहिजे कोसेक स्क्वेअर हा कसा डेरिव्हेटिव्ह आहे, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. बाजूला मला कॉट एक्स दिसतंय. बघा बघा पुन्हा एकदा बघा डी बाय डीएक्स ऑफ कॉट एक्स. बघा डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट आहे बरं याच्यासाठी, म्हणून आपण पहिले डेरिव्हेटिव्ह घेतलंय नंतर इंटिग्रेशन घेतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर. चला ठीक आहे, मायनस काय कॉन्स्टंट आहे, मी कुठे त्याला गोल घुमू शकतो. तर राहिला कॉट एक्स इंटू काय आला, डेरिव्हेटिव्ह काय आला याच्यामध्ये कोसेक स्क्वेअर एक्स. तुम्ही ऑब्झर्वेशन मला कळलं की कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर आहे. येस, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर आहे, मग मी कॉट एक्सला काय पुट करणार टी. कोसेकला जर पुट केलं तर कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय अवेलेबल आहे का, नाही. सो दॅट्स वाय वी कॅन नॉट पुट. सो कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इंटू काय आला डीटी. ऑब्झर्वेशन करत चला. तर इंटिग्रेशन मध्ये ऑब्झर्वेशनला फार महत्व आहे. नाही जमलं तर मग नाही येणार, म्हणून पहिले इंटिग्रेशनच्या ऐवजी डेरिव्हेटिव्ह पहिले करा. डेरिव्हेटिव्ह येत असेल तरच इंटिग्रेशन गाडी पडवा. ओके, अदरवाइज इट विल बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. आता डीएक्स आहे सोबत, ओके, कोसेक स्क्वेअर पण आहे, मग मी याला असं लिहू का कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू काय बनला मायनस डीटी आला. बरोबर आहे. तर याची व्हॅल्यू किती आली मायनस डीटी, आणि कॉट एक्स आता मी टी पुट केलंय ऑलरेडी, मग आन्सर काय आला टी स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय आली मायनस डीटी. आता एवढ्या गोष्टी तर तुम्हाला यायलाच पाहिजे. टी स्क्वेअरसाठी इंटिग्रेशन काय असतं बेटा, टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टी क्यूब बाय 3. पण कसं, हे मायनस आहे, मग मायनस कुठे आला तुमचा बाहेर, आणि सोबत आपला आवडता सगळ्यांचा सी. मग टी ची व्हॅल्यू आपली किती रे बेटा, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी, द टी व्हॅल्यू विल बी कॉट एक्स. मग कॉट एक्सचा क्यूब अपॉन 3 प्लस सी. लगेच डेरिव्हेटिव्ह घ्या. काय डेरिव्हेटिव्ह बेटा, कॉम्पोजिट फंक्शन आहे, बाहेरचं फंक्शन क्यूब आहे, मग समोर 3 आला, 3 3 कटला, राहिला काय मग कॉट एक्सचा स्क्वेअर राहिला, मग पुन्हा कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस मायनस प्लस झालं, मग आन्सर काय आला सेम. कळलं की नाही? कळतंय पण वळत नाही, असं करू नका. अभ्यास करा, त्याशिवाय येणार नाही. एक्झाम एकदमच जवळ येते तुमची आता. पटापट चला. झालं पर्यंत बेटा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बरं आता. फटाक्स नेक्स्ट क्वेश्चन. पहिले बेसिक बेसिक घेऊया, मग तुम्हाला जेव्हा थोडीशी आयडिया येईल असं मला वाटेल त्या मोमेंटला आपण गाडी पळूया. आता फंक्शन बघा काय आपलं, कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स इंटू डीएक्स. अगेन ऑब्झर्व करा बेटा किती फंक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, 1 2 अडीच, अरे नाही, 1 2 आणि 3 फंक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. कोणकोणते बेटा, कॉट एक फंक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, लॉग एक्स आहे आणि एक्स आहे. तर चौथं पण आहे कॉट ऑफ लॉग एक्स, पूर्ण एक फंक्शन होतं. पण सध्याला आपण सेपरेट सेपरेट बघूया. सध्या सिंपल क्वेश्चन आपले. तर याच्यापैकी कोण कोणाला डेरिव्हेटिव्ह वाटतं तुम्हाला याच्यात बेटा, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x दिसतोय मला, आणि कंडिशन काय, डीएक्स सोबत तो काय पाहिजे मल्टिप्लाय पाहिजे. मला असं साईडला लिहू का मी, कॉट ऑफ लॉग एक्स आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह साईडला 1/x इंटू डीएक्स.
या दोन गोष्टी वन अँड द सेम आहेत असं तुम्हाला वाटत नाहीये बघा. फक्त एक्सला मी कुठलेला इथं वन वर आहेच. मग बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x हा dx च्या मल्टिप्लाय मध्ये आहे. बोर होतंय का? थोडस बोर होईल स्टार्टिंगला, पण ज्या मोमेंटला तुम्हाला कळलं आयडिया त्या मोमेंटला पट सॉल्व्ह होईल. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह पटकन काय आला? 1/x इंटू dx आला. टी चा डेरिव्हेटिव्ह dt आला. तर 1/x dx ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याची व्हॅल्यू काय बनली आता? dt बनली. लॉग एक्स ची व्हॅल्यू काय आली? टी आली. मग आन्सर काय आलं पटापट? कॉट टी इंटू काय आलं याची? dt. हा कॉटचा टी आहे बाळांनो, हा टी वेगळा नाहीये. नाही तर मग नंतर करताल टी ची व्हॅल्यू पुन्हा लॉग एक्स येतात. नो बेटा, तो कॉटचं नाव आहे. ठीक आहे, नावाचं अपनाव करू नका किंवा अपभ्रंश करू नका. कॉट टी dt, कॉट टीचं इंटिग्रेशन जास्त बेटा. येस येस येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. लॉग ऑफ साइन टी प्लस काय आला? सी. तर टी ची व्हॅल्यू काय येतं? लॉग एक्स. काय फंक्शन म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स, सॉरी लॉग ऑफ साइन ऑफ लॉग एक्स प्लस सी. ओके, काहीच अवघड नाही बा. पहिले ओळखा किती फंक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत, कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर जो आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटला तो फंक्शन पकडायचा आपल्याला. मग आपल्याला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह भेटला, लॉग एक्सला आपण टी पुट केलं, पटाक्स एकदम आन्सर काढून टाकला. चला लिहून घ्या एकदम पटकन इथपर्यंत. डन ऑर नॉट इथपर्यंत. चला आता थोडीशी आपण लेवल मध्ये अप करूया. तर अप म्हणजे कशी करणार? डायरेक्टच आपण अप करूया. थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन. सेक रेस टू 8x अपॉन कोसेक एक्स dx. सर तुम्ही म्हणले होते आम्हाला आता पहिले फंक्शन ओळखा, त्यानंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह ओळखा. पण आता फंक्शन तर बघितलं आम्ही, सेक रेचा पॉवर 8 म्हणजे 8 फंक्शन त्यामध्ये बनू शकतात, मे बी मोर. ओके, पण सध्याला आपण 8 फंक्शन बघूया. आणि 1/कोसेक एक्स अजून एक फंक्शन म्हणलं ना. सेकचा डेरिव्हेटिव्ह कोसेक बनतो ना, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह सेक बनतो. मग करने का कैसे सर इसको? करने का कैसे? ठीक आहे, तुम्ही बरोबर तर बोलताय बेटा, करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. इथं कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह बनायला तयार नाही. मग काय बनू शकतं? आपण थोडंसं त्याला खेळूया ट्रिग्नॉमेट्री वाईज. बघू पहिले सेकचा पॉवर 8 ला ऍज इट इज ठेवूया. मग कोसेकला 1/कोसेक काय असते बेटा? साइन. ओके, आता इथं खेळाशिवाय पर्याय नाही बघा तुम्हाला. इकडून तिकडे काय ते खेळावं लागतं, कारण डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही डेरिव्हेटिव्ह सारखं. ठीक आहे, इंटिग्रेशन इज नॉट दॅट इझी. अजून काय खेळता येईल सर आम्हाला याच्यामध्ये? सेक आहे, साइन येतलं तर सेकच्या सोबत टॅन असं तर काही आपण करू शकतो, बरोबर आहे. मग सेकच्या सोबत टॅन, मग टॅन कसं पाहिजे मला? सेकच्या पॉवर साईनच्या खाली कॉस असला तरच टॅन भेटतो मला. ओके, हे सगळं आता ऍडजस्टमेंट आहे बघा. लाईफ इज एव्हरीथिंग अबाउट ऍडजस्टमेंट. अँड सिमिलरली मॅथ्स, तुम्ही जर ऑब्झर्वेशन करता तुम्हाला जमलं तर पटापट तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सेम ऍज गुड ऍज लाईफ. तुम्हाला माणसं ओळखता आले, तुम्ही जिंदगीमध्ये समोर जाणार. साइन अपॉन कॉस टॅन बनला. चला आपल्याला एवढी तर खुशी झाली. कॉस म्हणजे काय? आता मी कॉसला उलट देतो, 1/सेक एक्स लिहू शकतो काय मी? करेक्ट. ओके, तर हा सेक एक्स आणि याच्यामधला पॉवर 1 कटला. मग आन्सर काय याच्यामध्ये? सेकचा पॉवर 7. ओके, सेकचा पॉवर 7x इंटू काय बनला? टॅन एक्स इंटू काय आला? dx. ओके, आता थोडस काहीतरी मला वाटतंय की आपण क्लोज आलोय आन्सरच्या. पटापट डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे बघा. आता सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स असतं. टॅन एक्स तर साईडला भेटतंय मला, मग मी काय करतो? सेकचा पॉवर 6 लिहितो. सेक एक्स इंटू काय लिहिला मी? टॅन एक्स इंटू dx. हा झोपू नका, लक्ष द्या इकडं. इट इज गेटिंग स्लाइटली डिफिकल्ट नाव. आता खरी तुम्हाला कळती इंटिग्रेशनची मजा. अवघड नाहीये, पण ट्रिग्नॉमेट्री डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. प्रिरिक्विजिट आहे इंटिग्रेशन साठी. ट्रिग्नॉमेट्री डेरिव्हेटिव्ह यायलाच पाहिजे, नाहीतर काहीही फायदा नाही. अरे इथं तेवढा अक्षर चांगला आला होता, इथं काय घसरली गाडी होती नाही. लिमिट काय प्रॉब्लेम नाही. कोसेकचं काय असतं? 1/कोसेक म्हणजे काय झाला? साइन आला. मला का सुचलं रे बेटा हे? तर मला माहिती असलेला प्रश्न नाही याच्यामध्ये, पण मी काय केलं? ऍडजस्टमेंट बघितलं. सेकचा डेरिव्हेटिव्ह तर कुठंच भेटत नाहीये, कोसेकचा पण भेटायला तयार नाही. मग चला म्हटलं आपण ऍडजस्टमेंट करूया काहीतरी. मग कोसेकला खाली येतं, मला आवडलं नाही, त्याला मी वर लिहिलं. काय बनला तो? साइन. कारण सेकचा पॉवर 8 जर मी खाली ना तर काय बनणार नाही. ओके, सो दॅट विल बी व्हेरी व्हेरी डिझास्टर. किंवा त्याला आपण असंही घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. या ओके, विल गो फॉर दॅट ऑल्सो. सेकचा पॉवर 6x सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता मला एवढी तर आयडिया आहे बघा, डेरिव्हेटिव्ह मी शिकवलं आणि शिकलोय,
तर सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा आपल्याकडे सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स इज इक्वल टू काय आला डीटी. पर्यंत एनी डाऊट? तर सेक एक्स इंटू टॅन एक्स हा पार्ट आहे डीटी आहे. ओके, तर मग याची व्हॅल्यू काय आली टीचा पॉवर 6 आली. सोबत कोण आला डीटी आला. मग टीचा पॉवर 6 चं इंटिग्रेशन काय आलं बेटा टीचा पॉवर 7 अपॉन 7 प्लस काय आला सी आला. टी ची व्हॅल्यू किती कुठे टी कुठं गेला टी सेक. यस एक्झॅक्टली सेकचा पॉवर 7x अपॉन 7 प्लस सी. तर डेरिव्हेटिव्ह लगेच घेऊन टाका 7 7 कटला सेक एक्स चा पॉवर 6 राहिला सेक एक्स इंटू टॅन एक्स सेकचा पॉवर 6 सेक एक्स इंटू टॅन एक्स. आयडिया कळली पर्यंत? सो इट वॉज जस्ट अबाउट बेसिक ट्रिग्नोमेट्री. चला आता याच क्वेश्चनला आपण दुसऱ्या वेळेने आणि थोडंसं तुमचं ऑब्झर्वेशन चांगला असेल तुम्ही अजून एक चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. बघूया. करा बरं. चला लिहून घ्या. पॉज करून पटकन लिहून घ्या. जर तुम्हाला हे करता आलंच नाही तर एकदम बेसिक ट्रिग्नोमेट्री सगळं बेसिक कोण आहे साइन आणि कॉस आपल्याकडे बेसिक आहे. तर मी याला काय करतो सेकला 1 बाय कॉस म्हणजे काय आलं बेटा कॉसचा पॉवर किती आला 8x. ओके, 1 बाय कोसेक म्हणजे साइन आला. मग साइन कुठे गेला वर. अरे वा 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 सर, आता तुम्ही बघा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे. मूर्खा तसं नाही. मी तुला काय म्हणलं तर डीएक्स सोबत मला पाहिजे कॉस कुठे आहे खाली आणि कॉसचा पॉवर किती 8 आहे. मग उलटा विचार कर. कॉसला जर मी टी पुट केलं तर वर साइन एक्स आहे मायनस साइन एक्स झिरो. सर तुम्ही आम्हाला काय गोल आले का. अरे बेटा करेक्ट आहे. मायनस ऍडजस्टेबल आहे इंटिग्रेशनच्या बाहेर मध्ये करू शकतात. पण जर मी कॉसला टी पुट केला तर काय बनणार आहे बेटा असं लगेच डोक्यात प्रकाश येऊ द्या. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स इंटू काय आला डीएक्स इज इक्वल टू काय आला जीटी. मायनस साइन एक्स डीएक्स मायनस गेला खड्ड्यात तिथे काय बनला साइन एक्स डीएक्स इज इक्वल टू काय आला मायनस डीटी. एवढा पार्ट तर क्लिअर आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ॲज ऑफ नाउ साइन ऑफ डीएक्स ची व्हॅल्यू काय बनली मायनस डीटी बनली. कॉस टीचा पॉवर 8 बनला. ओके सर -1 अपॉन टीचा पॉवर 8 व्हॉट शुड बी द आन्सर. तुम्हाला यायला पाहिजे बेटा. आता ते दरवेळेस मी सांगून थकलो बेटा. आता असं करू यायला आपण. मग काय रे बेटा एक्सचा पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन काय असतं मायनस एक्सचा पॉवर इंटिग्रेशन काय आला -8 + 1 अपॉन -8 + 1 इथपर्यंत क्लिअर आहे. प्लस काय आला सी -8 + 1 आता इथे लिहू का किंवा चला तिकडचा पार्ट मिटू आपण वाटल्यास एवढा पार्ट मिटूया. मग आता काय आलं बेटा मायनस टीचा पॉवर -7 अपॉन -7 प्लस सी माइनस माइनस प्लस हो गया. हा 1/7 टीचा पॉवर टी ची व्हॅल्यू किती बेटा ठेवली आपण सांगा पटकन. कॉस एक्सचा पॉवर काय आला -7 प्लस सी. आता मला हे पण माहिती आहे की कॉसचा पॉवर -7 ला मी असं लिहू शकतो खाली गेल्यानंतर तो काय बनतो बेटा प्लस बनतो. मग 1 बाय कॉस काय असतो बेटा सेक असतो. मग मी याला असं लिहू का सेकचा पॉवर 7x अपॉन 7 प्लस सी विच इज नथिंग बट अ प्रिव्हियस आन्सर. हे दोन्ही मॅच झाले का बेटा करेक्ट आहे. सो आयदर तुम्ही तसं लिहा किंवा असं लिहा काहीही फरक पडणार नाही. चला लिहून घ्या बरं दुसरी मेथडने. ऑब्झर्वेशन करायला स्टार्ट करा. बिना ऑब्झर्वेशन जमणार नाही. झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. थोडस अजून याला आपण अप करूया. आज एकदम बेसिक असतील. नेक्स्ट लेक्चर जे येणार आहे त्याच्यामध्ये मात्र थोडस आपण हाय लेवलचे घेऊया. दिस इज ऑल अबाउट टुडे जे घेतो आपण टुडे जे घेतोय आपण ते असणारे बेसिक लेक्चर 1 या इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा इंटिग्रेशन चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. e⁻x 1 + x अपॉन चला लिहून घ्या पटकन लिहून घ्या. e⁻x इंटू 1 + x अपॉन कॉस ऑफ x e⁻x. बापरे सर असा डेरिव्हेटिव्ह आम्ही काढला नाही कधी. तुम्ही आम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला विचारायला कसं होईल सर. बच्चे की जान लोगे क्या सर. नहीं बेटा बच्चे की जान नहीं लूंगा बच्चे को ध्यान दूंगा मैं. चल बेटा अभी यहाँ पे देख क्या है ऑब्जर्व कर. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x आहे. ओके आहे ओके. हा मग टी पुढे जायचं नाही पण बाकी खड्ड्यात घाला तर आपल्याला बरोबर आहे. मग 1 + x चा डेरिव्हेटिव्ह 1 आला तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे पण त्याच्यानी काही होईल असं मला वाटत नाही. तर नीट ऑब्झर्व करायच्या मध्ये e⁻x आहे 1 + x आहे आणि कॉस आहे ह्या फार खिचडी याच्यात मिक्स झाली बरोबर आहे. तर या खिचडीला उडवायला काही ना काहीतरी मोठं काहीतरी आपल्याकडे पाहिजे बरोबर आहे. पापड सोबत पाहिजे. तर पापड सोबत पाहिजे म्हणजे आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल काय
तर नीट जर बघितलं मला तर मला दिसतं की हे काहीतरी कार्य करता त्रास देणार आहे, कारण कॉस्ट मध्ये अशी क्वांटिटी म्हणजे फार डेंजर आहे. मग डायरेक्ट काय करायचं आपण बघूया, पहिले याला सबस्टिट्यूट करून यालाच डायरेक्ट टिपूट करूया. कॉस्ट मध्ये नॉर्मल पाहिजे, नॉर्मल असतं तर मी सॉल्व्ह करू शकलो असतो, पण अतिच कॉम्प्लिकेटेड. म्हणजे पहिले टार्गेट याला करा. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह बघा, यू इंटू व्ही चा फॉर्म, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. एक्स का डेरिवेटिव 1 dt का dt. अरे सर क्या बात है, पहिलाच तुक्का लग गया. कैसे लग गया? यहाँ पे तो सर ई रेस टू एक्स है. ओके ओके ओके, हाँ मी कॉमन करू शकतो ना सर. यस 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 बेटा, परफेक्ट एकदम. यू कॅन टेक इट कॉमन, बस परफेक्ट. ई चा पॉवर एक्स 1 प्लस एक्स डीएक्स, ई चा पॉवर एक्स 1 प्लस एक्स डीएक्स. करेक्ट, त्याच्यामध्ये इज इक्वल टू काय आला? dt आला, बरोबर आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dt. सो नाव dt चा dt आला, खाली काय आला? कॉस मध्ये काय आला? t आला. सो 1 बाय कॉस काय असतो बेटा? 1 by cos is sec t, sec t into काय आला? dt. तर sec t चा इंटिग्रेशन काय आलं? cosec t. वा 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 वा, घरात घुसून मारायला पाहिजे तुम्हाला, माहिती का? sec t into tan t प्लस काय आला? c. t ची व्हॅल्यू किती आहे? x e raised to x. मग काय आला इथं? log sec x raised to x e raised x e raised to x tan x e raised to x प्लस काय आला याच्यामध्ये? c. सो दिस इज युअर ओके, ब्रॅकेट ठेवूया म्हणजे कन्फ्युजन कोणाला नको. ठीक आहे, सो दिस इज युअर फायनल आन्सर. चला पटकन लिहून घ्या, पॉज करा आणि लिहून घ्या. तर तुमचे क्वेश्चन होते, दीज वर द बेसिक क्वेश्चन्स. आय होप तुम्हाला आयडिया आली असेल. आता उद्याच्या लेक्चरमध्ये जे नेक्स्ट लेक्चर येणार आहे त्याच्यावर थोडंसं आपण आता लेवल अप करूया. याची थोडी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस सेट तुम्हाला वाटल्यास मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकून देईल. सो 3-4 क्वेश्चन टाकेल त्याच्यामध्ये, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बट आता इथून तुमचा मेन इंटिग्रेशनचा पार्ट सुरू होत आहे आणि इथून हळूहळू लेवल तुमची अप होणार आहे. सो ट्रिग्नॉमेट्री आणि डेरिव्हेटिव्ह पक्क ठेवा. सगळे फॉर्म्युले मला माहित पाहिजेत, कारण डेरिव्हेटिव्हचा बराच यूज तुम्हाला पडणार आहे. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्हचा यूज पडणार आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह यायलाच पाहिजे, ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले पाठ व्हायलाच पाहिजेत, त्याशिवाय इंटिग्रेशन जमणार नाही. तर त्यामुळे त्यांना पण फोकस करा, याला पण फोकस करा. एक्झाम अतिशय जवळ येते. सो आय होप तुम्ही अभ्यास करत असाल. काही जरी डाऊट आला तर कमेंट्स करा, मला रिप्लाय करा. मला हे कळलं नाही किंवा मला तुम्ही हे क्वेश्चन घ्यायला पाहिजेत, मी ते ऑब्व्हियसली आणि ऍब्सोल्युटली ऍड करेल. सो आय होप तुम्हाला आजच्या गोष्टी कळल्या असतील. विल स्टॉप फॉर द डे. थँक्यू.